स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला न चुकता ह्या गोष्टी नक्की दररोज करायच्या आहेत. तर ह्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्यामुळे आपण केलेल्या पूजेचं किंवा आपण ज्या सेवा करतो त्याचं फळ हे स्वामी महाराज आपल्याला त्वरित देतील. त्याशिवाय प्रत्येक संकटातून स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतील. यासाठी आपल्या घरामध्ये न चुकता दररोज प्रत्येक स्वामी भक्तानं ह्या गोष्टी नक्कीच करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला त्याच गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत. स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहेत आणि ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक म्हणजे स्वामी महाराज. आपल्या घरामध्ये बघा, आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये देवघरामध्ये एक छोटासा स्वामींचा फोटो असतो बघा. मग तो फोटो मोठा असू दे किंवा छोटा असू दे, पण आपल्या देवघरामध्ये फोटो असणे खूप आवश्यक आहे. किंवा आपल्या घरामध्ये फोटो नसेल तर स्वामींची छोटी का होईना पण मूर्ती नक्कीच असावी. प्रत्येक स्वामी भक्त म्हणजे ज्या स्वामी भक्ताच्या घरामध्ये देवघरामध्ये जरी स्वामींचा फोटो नसेल पण घरामध्ये स्वामींचा फोटो आहे बघा, म्हणजे एखाद्या भिंतीवरती आपण लावलेला आहे, अशी जर प्रतिमा घरामध्ये असेल ना, तर तुम्हाला काही न चुकता काही अशा गोष्टी आहेत की दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नक्कीच करायचे आहे की ज्यामुळं स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश नक्कीच येते बघा. काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप असे संकटे असतात, खूप असे प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात आणि आपण त्या संकटांना, त्या अडचणींना दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामोरे जात असतो. तर ही अडचणी किंवा ही संकटे आपल्यावर काय येतात, तर काही वेळेला बघा नकळतसुद्धा आपल्याकडनं खूप अशा चुका होत असतात आणि काही वेळेला चुका झाल्यानंतर सुद्धा त्या चुका आपल्यावरती पुन्हा संकट आणि अडचणी ह्याच्या स्वरूपात आपल्यावरतीच त्या येत असतात. काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये इतकी संकटं वाढलेली असतात, इतक्या अडचणी असतात की त्यातून बाहेर पडणं सुद्धा आपल्याला असं वाटतं की ह्या संकटातून किंवा ह्या अडचणीतून मी कधीही बाहेर पडणार नाही. तरीसुद्धा स्वामी महाराजांचा एक कृपाशीर्वाद आपल्यावर असतो. स्वामी महाराजांवर आपला एक विश्वास असतो आणि त्यामुळं स्वामी महाराज बघतात की ह्या भक्ताचा माझ्यावर किती विश्वास. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडनं जास्त प्रमाणात स्वामींची पोथी वाचन होत नाही. काही वेळेला आपण खूप प्रयत्न करतो तरीसुद्धा आपल्याकडनं सेवा ह्या होत नसतात. पण तुम्हाला एक सांगते की आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल आणि स्वामींचा फोटो असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांना आवर्जून ह्या गोष्टी करायच्याच आहेत आपल्या घरामध्ये. कारण ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना, आपल्याकडनं थोडे का होईना पण स्वामींची एक सेवा होत असते बघा आणि त्यातूनच आपलं आणि स्वामींचं एक घट्ट नातं निर्माण झालेलं असतं. स्वामींच्या सेवेपर्यंत आपण पोचलेला असतो आणि आपण एक स्वामी भक्त असतो. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं ह्या गोष्टी नक्कीच करा. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की जेव्हा बघा आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे आणि स्वामींची किंवा मूर्ती आहे. काही नवीन स्वामी सेवेकरी असतील बघा, ते जर माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी एक सांगते की तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करू लागता, स्वामींच्या सेवेत येतात, त्यावेळेला आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा एक छोटासा फोटो असणे खूप आवश्यक आहे. यासाठी आपल्या घरामध्ये तुम्ही एक छोटासा एक 10 रुपयाचा किंवा 15 रुपयाचा एक छोटासा फोटो तुम्हाला नक्कीच आपल्या केंद्रावरती भेटून जाईल. तिथून तुम्ही आणा आणि घरामध्ये देवघरामध्ये पूजन करा. तर आता पहिली गोष्ट आहे की प्रत्येक स्वामी भक्तांना नक्कीच केली पाहिजे. आपण बघा काही वेळेला खूप घाई गडबडीत असतो, पण आपण जेव्हा घरातून सकाळी जॉबसाठी बाहेर पडतो किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही कामासाठी जेव्हा घरातून सकाळी जेव्हा बाहेर पडता त्यावेळेला आपल्याला न चुकता स्वामी महाराजांना मुजरा करूनच घरातून बाहेर पडायचं आहे. आता मुजरा कसा करायचा सर्व स्वामी भक्तांना नक्कीच माहिती आहे. जेव्हा पण आपण घरातून सकाळी बाहेर पडणार असतो त्यावेळेला आपण स्वामींना 3 वेळा मुजरा करायचा, स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींना म्हणायचं की तुम्हीही माझ्यासोबत चला. त्याशिवाय तुम्ही हाती घेतलेलं जे बाहेर तुम्ही एखाद्या कामासाठी निघालाय किंवा एखादं काम होईल अशी तुम्हाला होईल का नाही अशी शंका आहे मनामध्ये, तर तुम्ही स्वामींना मुजरा करा आणि स्वामींना कामाविषयी सांगा आणि तुम्ही घरातून बाहेर पडा. नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश येईल. पण आपण घरातून जेव्हा सकाळी जॉबसाठी बाहेर पडतो, कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडतो, त्यावेळेला स्वामी महाराजांना मुजरा करूनच आपल्याला घरातून बाहेर पडायचं आहे. हे प्रत्येक भक्तानं, प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. शिवाय आपण बाहेरून जेव्हा घरी येतो परत त्यावेळेला सुद्धा आपल्याला आल्यानंतर सुद्धा स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या दुसऱ्या कामांना आपल्याला
लागायचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा, कारण आपण जेव्हा घरातून बाहेर जात असतो त्यावेळेला आपण बाहेर असतो म्हणजे घरातून बाहेर जातो आणि त्यावेळेला आपल्या कुटुंबाची जी जबाबदारी असते ती स्वामी महाराज घेत असतात. त्यासाठी आपण स्वामींना सांगूनच घरातून बाहेर पडायचं असतं. ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये येता त्यावेळेला तुम्ही घरामध्ये जेव्हा येता तर बघा बाहेर खूप अशी संकट असतात, अडचणी असतात काही वेळेला. त्या सर्वाला सामोरे जात असतो आपण दररोज. आणि जेव्हा बाहेरून आपण घरी येतो तेव्हा मी सुखरूप माझ्या घरी आलेलो आहोत यासाठी सुद्धा स्वामी महाराजांना एक प्रकारे तुम्ही मुजरा करायचा आहे. पण मुजरा तुम्हाला न चुकता करायचाच आहे, जेव्हा बाहेर जाता त्यावेळेला सुद्धा आणि घरी येता परत तेव्हा सुद्धा. आता तुम्हाला मुजरा रात्री झोपायच्या वेळेला म्हणजे जेव्हा आपण बघा रात्री जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर सुद्धा आपण झोपी जाण्याच्या आधी सुद्धा तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये स्वामी महाराजांना रात्री मुजरा करायचा आहे, नमस्कार करायचा आणि स्वामींना दिवसभर आपल्याकडनं ज्या चुका झाल्या किंवा काही संकट आले त्या संकटातून स्वामींनी आपल्याला बाहेर काढलं, काही वेळेला आपल्याला दिवसभरामध्ये ज्या अडचणी आल्या, एखादं संकट आलं त्यातून सुद्धा तुम्ही सुखरूप बाहेर पडला, यासाठी सुद्धा स्वामी महाराजांजवळ एक कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि स्वामींना मुजरा करून स्वामींचे 5 मिनिटं नामस्मरण करायचं आहे तिथे आणि त्यानंतर तुम्हाला रात्री झोपी जायचं आहे. ह्या तीन वेळाचे मुजरा मी तुम्हाला सांगितला, हा न चुकता स्वामींना करत जावा. कारण आपण ज्या घरामध्ये राहतो ते स्वामींचं घर असतं, म्हणजे स्वामींनी दिलेल्या घरामध्ये आपण स्वामी सेवेकरी स्वामी भक्त राहत असतो. यासाठी तुम्हाला एक सांगते की तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल, स्वामींची मूर्ती असेल तर कितीही घाई गडबड असू दे, एक वेळेला तुम्हाला देवपूजा करणं शक्य झालं नाही, काही वेळेला पोथी वाचन करणं शक्य झालं नाही, पण आपण एक स्वामी भक्त आहोत तर या गोष्टी आणि हे केलंच पाहिजे. स्वामींना मुजरा करूनच तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे. या गोष्टी तुम्हाला दररोज नक्कीच करायच्या आहे. मुजरा करण्यासाठी मला असं वाटत नाही की खूप जास्त वेळ लागतो. 1 मिनिट किंवा 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ ही मुजरा करायसाठी नक्कीच लागतो. तर मुजरा करूनच आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे एक तुम्हाला सांगितली गोष्ट तुम्हाला नक्कीच पाळायची आहे. त्यानंतर आता बघा आपल्याला काही वेळेला आपण इतर वेळेला बघा महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा कोणतीही व्यक्ती असेल बघा, आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करत असतो. देवपूजा करत असताना आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही अशा विशिष्ट दिवशीच काळे वस्त्र परिधान केलं जातं. तर मकर संक्रांत ह्या दिवशी काळं वस्त्र आपण परिधान करतो किंवा काही असे देव आहेत की त्यांना काळं वस्त्र परिधान केलेलं त्या दिवशी चालतं. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये ना काळं वस्त्र परिधान करून कोणत्याही देवाची पूजा अर्चा केली जात नाही. आणि विशेषतः स्वामी महाराज, आपण स्वामी सेवेकरी आहोत, स्वामीची आपण पूजा आपल्या घरामध्ये करतो, सर्व देवांची पूजा करतो. तर त्यावेळेला तुम्हाला नकळत सुद्धा तुमच्याकडनं अशी चूक होता कामा नये, कारण पूजा जेव्हा करत असताना आपण कोणत्याही प्रकारचं काळं वस्त्र आपल्या अंगावर नसू नये, ह्या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घ्यायची. आणि शिवाय आता आपण काही वेळेला काय होतं, काही स्वामी भक्त असे पण असतात बघा, दररोज त्यांना पूजा वगैरे करणं शक्य होत नाही म्हणून ते गुरुवारीच करतात विशेषतः. पण गुरुवारी सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपण चुकूनही काळं वस्त्र परिधान करायचं नाही. तुम्ही त्याशिवाय तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील त्या कलरचं वस्त्र तुम्ही धारण करा, ती साडी नेसा किंवा महिलांना सांगते किंवा पुरुषांना सांगते की तुम्ही त्या कलरचे कपडे परिधान करा. पण काळं वस्त्र आपल्याला घालून कोणत्याही देवाची पूजा करायची नसते. गुरुवारी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवूनच स्वामींची पूजा करायची आहे, कारण स्वामी महाराज हे दत्तगुरूंचा अवतार आहे आणि दत्तगुरूंना काळं वस्त्र कधीही चालत नाही. या गोष्टी कटाक्षाने नियम पाळा, कारण काही वेळेला आपल्याकडनं अशा चुका होत असतात आणि हिंदू धर्मामध्ये काळे वस्त्र परिधान करून कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा केली जात नाही. यासाठी हा नियम तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते की बघा आपण जेव्हा एक स्वामी भक्त आहोत आणि आपण असे खूप म्हणजे खूप व्यस्त असतो. काही स्वामी भक्त बघा दिवसभर बाहेर जॉब करत असतात. महिलांचं सांगते दिवसभर बाहेर जॉब करायचा, घरातली जबाबदारी असते, घरातलं सगळं बघून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते. किंवा काही पुरुष असतील त्यांना सुद्धा बाहेर जॉब करायचा असतो आणि जॉबच्या ठिकाणी आपल्याला वेळेवरच पोहोचावं लागतं. त्यासाठी त्यांना घाई गडबडीमध्ये स्वामींची पूजा करणं किंवा पोथी वाचन करणं दररोज शक्य नाही होत. पण त्यांना एक सांगते की तुम्ही एक स्वामी भक्त आहोत आणि कसं असतं आपल्याकडनं काही सेवा होणार नाही असं होऊ शकत नाही. थोडे का होईना पण आपल्याकडनं सेवा होणं खूप गरजेचं असतं. कारण ही सेवा जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो त्यावेळेला आपल्यावर जेव्हा एखादा अडचण येते बघा, संकट येते किंवा एखादी खूप मोठ्या प्रकारे परिस्थिती निर्माण होते की त्या परिस्थितीतून आपण कधीही बाहेर पडणार नाही असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आपण ही सेवा करतो ना त्यावेळेला त्या सेवेचं फळ पुण्य हे स्वामी महाराज त्यावेळी आपल्याला देत असतात आणि त्यावेळेला आपण सुखरूपपणे त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर पडत असतो.
त्यासाठी मी प्रत्येक स्वामी भक्तांना सांगते की तुम्हाला नाही स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्ययन पठण करणं दररोज शक्य नाही होत. 11 माळी जप जरी शक्य होत नाही, पण आपण एक मनाशी प्रश्न करा की आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्याकडनं दररोज स्वामींची 2-3 मिनिटं तरी सेवा होणं खूप गरजेचं आहे बघा. आणि प्रत्येक व्यक्तीकडं एक 5 ते 10 मिनिटं नक्कीच असतात आणि त्या वेळेमध्ये ती स्वामींची सेवा करू शकते. आणि स्वामींची सेवा म्हणजे आपण जेव्हा सेवा करत असतो ना, त्यावेळी मनामध्ये कोणतीही प्रकारची शंका आणू नका. फक्त मनापासून आणि श्रद्धेनं ही सेवा करा. तर कोणती सेवा आपल्याला दररोज न चुकता करायची आहे. तर बघा, तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. सकाळी जरी तुम्हाला वेळ भेटत असेल एक 10 ते 15 मिनिटं, तर तुम्ही सकाळी करू शकता. सकाळी नाही, संध्याकाळी तुम्ही 9:30 वाजता 10 वाजता सुद्धा ही सेवा घरामध्ये करू शकता. तर कोणती सेवा आहे, तर बघा, आपल्याला 11 माळी जप करणं शक्य होत नाही, तर तुम्हाला स्वामी महाराजांजवळ बसून एक माळ अगदी श्रद्धेनं मनापासून स्वामींची एक माळ करायचीच आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अगदी मन एकाग्र करायचं आणि एक माळ अगदी श्रद्धेनं, मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार आणू नका. अगदी मनापासून एक माळ जप तुम्ही करा. त्यानंतर आपल्याला एक वेळा घरामध्ये तारक मंत्राचं पठण हे नक्कीच केलं पाहिजे, कारण तारक मंत्रासारखी शक्ती कोणत्याच मंत्रामध्ये नाही. तारक मंत्र हा इतका प्रभावी मंत्र आहे की बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा खूप संकटांना सामोरं जातो, खूप अडचणींना सामोरे जातो, मनामध्ये एक चिंता निर्माण असते किंवा मनामध्ये एक भीती निर्माण असते की भविष्य काळामध्ये माझं कसं होईल किंवा माझ्या काही गोष्टी आहेत त्या मला मिळतील का नाही, याविषयी आपल्या मनामध्ये एक भीती असते किंवा काही असं टेन्शन असतं, अडचण असतं. त्यावेळेला तुम्ही स्वामींचा तारक मंत्र त्यासाठी पठण करायचं आहे की आपल्याला किती जरी अडचणी आल्या, किती जरी संकट आले, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी ताकद, एक ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते. यासाठी तारक मंत्राचं पठण प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये दररोज करायचंच आहे. आणि तारक मंत्र हा नित्यसेवेच्या पुस्तकात नाही, पण तुम्ही एखाद्या यूट्यूबवरून घेऊन सुद्धा एखाद्या पेजवरती लिहून काढा, पण तारक मंत्र चुकवू नका. प्रत्येक भक्तानं तारक मंत्र पठण करायचं आहे. आता स्वामींची एक माळ तुम्हाला करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला देवघराजवळ बसूनच करायचं आहे. तारक मंत्राचं पठण नक्की करायचं आणि एक माळ स्वामींचा अगदी मनापासून नामस्मरण करायचं आहे. ही सेवा जेव्हा तुम्ही करणार ना, तेव्हा तुमच्यावर कसलीही अडचण येऊ दे किंवा कसलंही संकट असू तुमचं, त्यातून तुम्हाला स्वामी नक्कीच बाहेर काढतील. तर प्रत्येक स्वामी भक्तांना ह्या गोष्टी नक्कीच पाळायच्या आहेत. तुम्ही एक स्वामी भक्त आहात, म्हणजे मी पण एक स्वामी भक्त आहेत. आपल्याकडं नाही दररोजच्या धावपळीमुळं सेवा होत, पण ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहे आणि ह्या गोष्टी करूनच बाहेर पडायचं आहे घरातून. मी सुद्धा घरातून बाहेर पडताना स्वामींना मुजरा केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही किंवा घरी आल्यानंतर सुद्धा स्वामींना मुजराच करत असते. कारण आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो, आता बाहेर जेव्हा आपण निघणार असतो बघ घरातून, तेव्हा आपण स्वामींना मुजरा करूनच आपल्याला बाहेर पडायचं असतं. आणि आपल्याला हे केंद्रात सुद्धा, मठामध्ये सुद्धा नक्कीच सांगितलेलं आहे. आपण जेव्हा आरतीला जातो बघा, आरतीला आपण प्रथम गेल्यानंतर बघा, आरती सुरू व्हायच्या आधी आपल्याकडे जे वेळ असेल तर आपण प्रथम काय काम करतो, तर प्रथम आपण स्वामींच्या फोटोजवळ जातो, आपल्या केंद्रामध्ये स्वामींना मुजरा करतो, तिथली विभूती लावतो आणि त्यानंतर आपण आपल्या जागेवरती आरतीसाठी येऊन उभे राहतो. किंवा काही वेळेला आपल्याला जर वेळ झाला तर आपण आरतीच्या ठिकाणी जाऊन उभे राहतो हात जोडून. आणि जेव्हा आरती समाप्त होते त्यानंतर सुद्धा स्वामींना मुजरा करतो आणि तिथून घरी येतो. ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. घरामध्ये सुद्धा आपल्या स्वामी आहेत आणि तुम्हाला नाही काही शक्य होत, पण ह्या गोष्टी तरी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये नक्कीच केल्या मार्फत तुम्हाला मी सांगितलं की आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर आपल्याला नक्कीच आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत, की ज्यामुळं काय होईल, तर स्वामींचा एक कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील. स्वामी तुमच्या पाठीशी राहतील आणि प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. तर यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मी जी माहिती दिली, तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.